नवी मुंबईकरांच्या प्रकल्पग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी आहे ते ही घरं रेग्युलाइज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे आमदार मंदात आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, काय निर्णय झालाय? माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये गेल्या महिन्यामध्ये आम्ही बैठक घेतली होती. तशी सातत्याने बैठक गेले 20 वर्ष मी प्रत्येक मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांबरोबर केलेली आहे. आणि जवळजवळ GRही निघणार आहे, पण गेल्या वेळी GR जो निघणार होता त्यात अनेक त्रुटी होत्या. तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा असतील, त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत मंदाताईचा एवढा पाठपुरावा असताना तुम्ही हा प्रश्न का अजूनपर्यंत ठेवलेले, तर त्या गणपतीमध्ये आम्हाला भेट देऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि ते निश्चित स्वरूपात आमच्या प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत ती कायमस्वरूपी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जर काही एखाद दोन त्रुटी राहिल्या तर ती मागणी आम्ही करून त्यामध्ये बदल करू शकतो असं साहेब म्हणाले. जे आम्ही देतो ते आता तुम्ही घ्या, आणि मग जर काही बदल करायचं राहिलं तर ते परत आम्ही करू. तर हे सरकार तुम्ही काही बदल त्याच्यामध्ये सुचवले होते जेणेकरून प्रकल्पग्रस्ताला फायदा होईल. प्रकल्पग्रस्तांचं 500 मीटर पर्यंतची मागणी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची होती, ती आम्ही मागितलेली आहे. त्याप्रमाणे जर उद्या पुनर्विकास करायचा झाला तर 25% तरी कमर्शियल आम्हाला देण्यात यावं. कारण गावामध्ये अनेक घरामध्ये दुकानं आहेत छोटी छोटी, मग ती दुकानं त्यांचं रोजंदारी वगैरे आहे. अनेक लोकांनी 50% बांधलेलं. तशा अनेक ज्या त्रुटी आहेत त्या आमच्या ग्रामस्थांना देण्यात यावा, म्हणजे 25% कमर्शियल वगैरे ही सगळी मी मागणी केलेली आहे. आणि ती मागणी गव्हर्नमेंटनी म्हणजे महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की गेले अनेक वर्ष आमचे सगळेच नेते या मागणीसाठी आंदोलन करत आहे, आणि त्याला आता एक मूर्त स्वरूप प्रकल्पग्रस्तांना आनंदाचं एक वातावरणात मिळत आहे. मधल्या काळामध्ये आहे ते या घरावरती तोडक कारवाई होत होती, त्यामुळे आता ही कारवाई थांबणार आहे का आणि किती लाख लोकांना याचा फायदा होणार आहे? मध्यंतरी तुकाराम मुंडे जे आयुक्त आले होते त्यावेळी त्यांनी सरसकट सगळ्या गावांना 30-35 नोटिसा दिल्या होत्या. त्यावेळी गावांमध्ये आंदोलनाचं खूप मोठं वातावरण पसरलं होतं की आता ही आमची घरं तोडणार. आम्ही भूमिपुत्र आहेत, आम्ही 100% जमिनी शासनाला दिल्यामुळे आज सिडकोमध्ये हे अनेक प्रकल्प आलेले आहेत. विमानतळ असेल, अटल सेतू असेल, हे सगळे आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर मोठे मोठे प्रकल्प आलेले आहेत. आणि आज हे भूमिपुत्र सगळ्या बाबतीत वंचित आहेत. मग नोकऱ्यांपासून असतील किंवा प्राथमिक जे आमच्या मुलांना शिक्षणासाठी फी मिळत होती, असे अनेक आमचे मुद्दे आहेत जे आम्ही सरकारकडे मांडलेले आहेत की आम्हाला नोकऱ्यांमध्ये आमच्या प्राधान्य मिळालं पाहिजे. आमचे तरुण जे काम करतात त्यांना अजूनही कायमस्वरूपी केलं जात नाही. अशा अनेक मागण्या आमच्या आहेत, आणि त्या मागण्या या माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि या सरकारने देवेंद्रजींनी सगळ्या मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळे लवकरच हे 2-3 निर्णय या महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. बीजेपी आणि शिवसेना एकत्र आहे, मात्र युती धर्म पाळला जात नाही असं दिसून येतंय. धोरणात्मक निर्णय होता, शिवसेनेच्या नेत्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांकडे, बीजेपीला विश्वासात घेतलं नाहीये, त्यामुळे युती धर्म पाळला जात नाही असं वाटत नाही तुम्हाला? असं आहे की मला तर आता असं वाटतं की गेले 20 वर्ष आम्ही सगळे लढा देत आहोत, आणि आता हे सरकार आलं कोण जाऊन मिटिंग घेऊन पत्रव्यवहार करून जर काम करत असतील आणि भूमिपुत्रांच्या या फायद्याचं असेल तर श्रेयाची लढाई नाही. आता आमची लढाई आहे की आमचं हे काम झालं पाहिजे. श्रेय कोणीही घ्या, पण आमची कामं होणं गरजेचं आहे. भूमिपुत्र आता 40 वर्षात थकलेले आहेत. सगळे आमची लोक मृत्युमुखी पडलेले, आमची 4थी पिढी आहे. त्याला न्याय मिळावा त्यासाठी आमची लढाई आहे. नक्कीच आपण पाहतो की सरकारच्या या निर्णयामुळे लाखो या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना याचा फायदा होणार आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.